नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री योजना दूत भरती प्रक्रिया 10,000वरती पाहू शकता की 50,000 योजना दूत भरती प्रक्रिया तर इतकी राबवण्यात येत आहे. तर अनेक कॅन्डिडेटचं म्हणणं आहे की आम्हाला जॉब लागलेला आहे किंवा आम्हाला योजना दूत भरती जर अलॉट झालेली आहे तर कसं चेक करायचं या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी पाहूया की योजना दूत भरती प्रक्रियेकरता ऑनलाईन नोंदणीसाठी पुन्हा मुदतवाढ झाली आहे. मुख्यमंत्री यांचं जे ट्विटरवरचं हँडल पेज आहे तर येथे पाहू शकता की 2 ऑक्टोबर 2024 पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत योजना दूत भरती प्रक्रियेकरता मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ही देखील महत्त्वाची बातमी आहे. तर तुम्हाला सदस्य जे योजना दूत भरती प्रक्रिया अलॉट झालेला आहे की नाही हे पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुमचा जो प्रोफाईल आहे तर या ठिकाणी डॅशबोर्ड या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे. डॅशबोर्ड या ठिकाणी तुमची संपूर्ण प्रोफाईल पाहायला मिळेल आणि त्यानंतर मॅच जॉब इथे तुम्ही जे जॉब आहे तुम्हाला ॲप्लाय करण्यासाठीचं पाहायला मिळेल आणि ॲप्लिकेशन येथे तुम्ही जे ॲप्लिकेशन केलेलं आहे तर या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे. आणि त्यानंतर ॲक्शन या टॅबवरती क्लिक करून इथे विड्रॉल आलेला आहे. जोपर्यंत तुम्हाला समोरचेपर्यंत असंचा अर्ज विचारात घेतला जात नाही तोपर्यंत अप्रूव्ह असा मेसेज या ठिकाणी येणार नाही आहे. परंतु सध्या येथे कोणतीही प्रोसेस झालेली नाही. आणि त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट या टॅबवरती क्लिक करून तुमचं जर सिलेक्शन झालं असेल तर येथे कॉन्ट्रॅक्ट सुरू होईल. तर अशी संपूर्ण माहिती तुमच्याच प्रोफाईलमध्ये उपलब्ध होईल. याशिवाय प्रशासनाचे जे अधिकारी आहेत त्या संबंधित अधिकाऱ्यांमार्फत ही लिस्ट देखील जारी केली जाणार आहे. त्यानंतर त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्याचा कॉल देखील तुम्हाला येणार आहे. तर अशा प्रकारे ही निवड प्रक्रिया असणार आहे. परंतु बहुतेक कॅन्डिडेटच्या लॉग इनमध्ये अद्याप अशी कोणतीही सूचना उपलब्ध झालेली नाही आहे. तुमच्या लॉग इनमध्ये तुमची निवड झालेली आहे की नाही ते ॲप्लिकेशन स्टेटस या ठिकाणी तुम्हाला ॲक्शन टॅब यावरती तुम्हाला पुढे जॉईनिंग लेटर तुम्हाला इथे पाहायला मिळेल आणि कॉन्ट्रॅक्ट देखील तुमचा सुरू झाल्याची माहिती येथे तुम्हाला पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे तुम्हाला योजना दूत भरती अंतर्गत तुमची निवड झालेली आहे की नाही ते तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्येच कळणार आहे. तसेच तुम्हाला संबंधित जे अधिकारी आहेत यांचे देखील कॉल येऊन जातील. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती आहे. तर योजना दूत भरती प्रक्रियेकरता मुदतवाढ देखील झालेली आहे. त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. योजना दूत भरती प्रक्रियेसंदर्भात डिटेल आणि सर्व अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.